हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुमचं वैशाली लाईफ अँड किचनमध्ये. तर आजचा दिवस तुम्हाला सुखी समाधानी आणि आनंदी जावो. तर इथे संध्याकाळचे 5 वाजलेले आहे आणि इथूनच रुटीन तुमच्याशी शेअर करत आहे. तर हे कपडे वगैरे धुतलेले होते, म्हटलं चला घड्या करून घेऊया. आणि आता सगळं सामान इकडे तिकडे आहे, त्याच्यामुळे काही कपडे किचनमध्ये, काही कपडे इकडे असं लावणं सुरू आहे. कारण सामान व्यवस्थित लावायचं आहे मला. ते आता जोपर्यंत आपल्याला परफेक्ट वाटत नाही तोपर्यंत चेंज चालूच असते, काही इकडे काही तिकडे. म्हणजे मनासारखं जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत अदलाबदल सुरूच असते. तर ठीक आहे, इथे काही कपडे कपाटात ठेवले, काही तिकडे आतमध्ये जे कपाट आहे तिथे ठेवलेले आहे. आणि आता हे बाकीचे कपडे आहे हे पण ठेवायचे होते. आणि आज इतकं गरम होत आहे, भयानक असं उकडून राहिलं, कारण की आभाळ तर आहे पण पाऊस येत नाही. आणि आता खालची रूम असूनसुद्धा खूप गरम व्हायला लागलेलं आहे. रोज तर नव्हतं इतकं जाणवत, पण आज खूपच म्हणजे असं अगदी विचित्रच वातावरण आहे. आणि असं ढगाळ वातावरण असलं की एकदम गरमी खूप होते. तर कूलर आणि फॅन दोन्ही दिवसभर चालू ठेवावं लागत आहे. त्यानंतर इथे जे झाड होतं बांबू प्लांट, त्याला पाणी टाकलं. आणि नंतर लक्षात आलं की हे धने साफ करायचे होते. आता हे गावावरून आणलेले धने आहे, याचा मला धने पावडर करायचा होता. तर साधारण 2 किलो असेल ते. पण याच्यामध्ये भरपूर असे खडे होते, तर म्हटलं आधी निवडून घेते नंतरच ते पावडर केलेलं बरं. तर आधी वाटलं की असेल साफ, म्हणून मी ते काही लक्ष दिलं नाही. नंतर बघितले तर भरपूर असे खडे आहे आणि काड्या पण आहे त्याच्यामध्ये. आता शेतातलं म्हटलं तर तेवढं तर राहणारच आहे. आणि विकतचं आणत नाही मी, जेव्हा संपलं तेव्हाच आणते सहसा. आता गावावरूनच आणते. आता गावाला गेली, गावावरून काय काय आणलं ते तुमच्याशी शेअर करायचं राहून गेलं, कारण ते शूट केलंच नाही. झालं असं की गावावरून आली आणि ट्रायपॉड गावालाच विसरली. तर त्यानंतर म्हणजे 8 दिवस होऊन गेले आता. मग नवीन घेण्यापेक्षा म्हटलं जाऊ द्या, तोच बोलून घ्यायचा. मग तो कुरिअरनी पाठवला, तर आज ते ट्रायपॉड मला मिळालं. त्यानंतरच व्हिडिओ शूट केला. आता नवीन घेऊ शकली असते इथे, पण मला पाहिजे तसा मिळत नव्हता. म्हणजे तो ट्रायपॉड छान होता माझा, जो की मी आज बोलावला तो. तर 2 दिवसामध्ये कुरिअर आलं लगेच. आणि म्हटलं चला थोडं का होईना शूट करूया. तर बरंच काही गावावरून आणलेलं होतं सामान मी, तर ते राहून गेलं तुमच्याशी शेअर करताना. तर ठीक आहे. त्यानंतर इथे धने वगैरे निवडले, पूर्ण तर काही निवडले नाही ते, बाकीचे आहे ते उद्या निवडणार, कारण भरपूर खडे होते. आणि त्यातल्या त्यात आता नळं पण येणार होते, म्हणजे पाणी भरायचं होतं, म्हणून म्हटलं जाऊ दे आता खूप वेळ होईल. तरी ते ही रूम आवरायला घेतली. आणि सामान कुठे ठेवायचं काय ठेवायचं हाच मोठा प्रश्न पडतो. आणि तुम्हालाही थोडं नवीन वाटत असेल तर मी तुम्हाला सांगेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर फक्त आता इतकंच सांगेल की परत आम्हाला रूम चेंज करावी लागली, आणि कारण दुसरं तिसरं काहीच नाही, फक्त माझ्या मुलीला दूर पडायचं म्हणून. आणि तिला जाण्या येण्याचा खूप प्रॉब्लेम होत होता तेवढ्या कारणासाठी, नाहीतर बाकी काहीच नाही. तर ठीक आहे, आता पाहिजे सिटीमध्येच मिळाली आणि तिला जाण्या येण्याचा पण त्रास नाही. पण ती रूम खूप छान होती, मला तर खूप आवडलेली होती. पण कसं, मी तर घरीच राहायची आणि आता रुचीला बाहेर जाणं येणं, तिच्या बाबाला त्यांना खूप प्रॉब्लेम व्हायचा, त्याच्यामुळे मग ते चेंज करावी लागली, नाहीतर काही प्रॉब्लेम नव्हता दुसरा. तर त्यानंतर इकडे हे सामान आणलेलं आहे, तर बरंच असं सामान आता लावायचं आहे. सामान चेंज केलं आणि लगेच मी गावाला गेली, म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या दिवशी, त्याच्यामुळे बरंच सामान लावायचं राहिलं. तर आता ते हळूहळू लावणार आहे. त्यानंतर इथे बघा हे झाडायला घेतलं. तर किचन वगैरे झाडून घेतली. आता हॉल झाडायचा होता आणि बाहेरचं, तर बाहेरचं काही पूर्ण झाडत नाही, पुढचा जो ओटा आहे तेवढा झाडून घेते. कारण पुढे लिंबाचं झाड आहे, भरपूर असा कचरा होतो आणि हवा असल्यामुळे होतोच. त्यातल्या त्यात आज पावसाचं वातावरण, पाऊस तर येत नाही, पण असं ढगाळ वातावरण असलं की जास्तच गरमी होते. कंटिन्यू कूलर फॅन चालूच आहे. कधी पाऊस पडेल कुणास ठाऊक. आता अर्धा म्हणजे जून महिना संपत आला तरी पावसाचा पत्ता नाही. त्यानंतर इकडे नळ आलेले होते, तर म्हटलं आधी हे भांडे घासायचे होते, तर भांडे सगळे बाहेर बाजूला ठेवले. आणि मला आता सवय आहे खाली म्हणजे बाहेर भांडे घासायची, तर इथे आता आहे भांडे घासायचं बेशिंग. तर मला थोडं म्हणजे वेळच लागतो घासायला, पण ठीक आहे, होईल सवय हळूहळू. आणि खरं सांगू का, असं आतमध्ये भांडे घासण्यापेक्षा बाहेर असं मोकळ्या जागेमध्ये भांडे घासायला बरं वाटतं. तर ठीक आहे, आता दुसरं ऑप्शन नाही. तर इथे सगळं जे जे काही जेवण होतं दुपारचं ते भांड्यामध्ये काढून ठेवलं, कारण गंज वगैरे घासायचे होते. तर नळ आलेले होते, म्हटलं आधी पाणी भरायचं नंतरच भांडे घासणार. तर इथे नळ आला, म्हटलं चला पाणी भरून घेऊया. आणि नळ संध्याकाळी 6ला बरोबर येतात. तर या रूममध्ये तुम्हाला थोडं लाईटचं प्रॉब्लेम वाटत असेल तर संध्याकाळचं आहे रुटीन, त्याच्यामुळे थोडं अंधुक दिसतं.
तर इथे आधी पाणी वगैरे भरून घेते, नंतरच भांडे घासणार. आता मला सवय नाही इथल्या म्हणजे बेसिनची. आत्तापर्यंत जेवढ्या रूम बघितल्या सर्व रूममध्ये कसं बाहेरच होतं पाणी भरायचं, भांडे घासायचं. पण आता इथे आहे तर आता थोडं वेळच लागतो. म्हणजे कुठे नवीन ठिकाणी गेलं ना तर थोडं म्हणजे ॲडजस्ट व्हायला वेळ जातोच. तरी आता आम्हाला इथे येऊन आता समजा 8 दिवस झालेले आहे. तर 8 दिवस झाले, पण त्यातल्या त्यात सामान आणलं आणि लगेच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मी गावाला गेली. आता गावावरून आली तर 2-4 दिवस झाले, त्याच्यामुळे आता थोडं वेळ लागेल. तर इथे सर्व म्हणजे पाणी वगैरे भरलं, आता घासायचे होते भांडे. तर इतकं पाणी ओट्यावर आलेलं तर ते पाणी काढलं, नंतरच भांडे. भांडे मी काही ते बेसिंगमध्ये ठेवत नाही, मला ते पटतच नाही. तर एका मोठ्या भांड्यामध्ये ते जमा करून ठेवून देते आणि त्यातलं सगळं म्हणजे पाणी वगैरे काढून पाणी बाहेर नेऊन टाकते, नंतरच भांडे घासते. आणि मी ते बेसिंगमध्ये कुठलंच एकही भांडं ठेवत नाही. म्हणजे बाहेरच इथे ठेवते ओट्यावर आणि तिथेच घासते, नंतर परत ओटा तो क्लीन करते. तर इथे सर्व भांडे घासायला घेतले. आता वाजलेले आहे 6. म्हणजे वेळ झाला आज, नाही तर रोज लवकर होतात. थोडे धणे निवडत बसले तर वेळ झाला आणि दुपारी काही मग केलं नाही. दुपारचं मग दुसरे कामं आपले राहतातच काही ना काही. आणि एकदाचं जेवण झालं की दुपारी मग आराम पाहिजे असतो. मग इकडे 3-4 वाजले की चहा झाला की नंतरच कामी लागते. तर इथे सगळं भांड्यातलं ते पाणी काढून घेतलं. आता हे पाणी बाहेर नेऊन टाकायचं होतं. आता आमच्या बाजूला असं मोकळं भरपूर असं मैदान आहे. जिथं असं काही प्रॉब्लेम नाही की काही आपलं म्हणजे शिळं नसलं किंवा कचरा असला तर तिकडे नेऊन टाकू शकतो. म्हणजे बऱ्यापैकी मोकळं आहे आणि छान आहे. पण इकडे पण वातावरण छान आहे. तर ही रूम माझी खाली आहे, म्हणजे वर नाही आहे. आतापर्यंत बऱ्याच रूम माझ्या वरच्या राहायच्या, पण यावेळेस ज्या आहे की खालच्या मिळालेल्या आहे. तर एकदा मी तुम्हाला याचा पण होम टूर दाखवेल, पण सध्या तरी दाखवणार नाही. थोडं सामान लावलं की नंतर मी तुम्हाला म्हणजे लवकरात लवकर दाखवायचा प्रयत्न करेल. आणि त्यातल्या त्यात बरीच गॅप झाली, व्हिडिओ म्हणजे टाकलेले नाही आहे. आणि कसं कंटिन्युअसली काम असलं ना तर आपल्याला इंटरेस्ट वाटतो, गॅप पडली की मग ती इच्छाच होत नाही. तसंच काही झालं तर आता कंटिन्यू व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करेल. त्यानंतर सर्व भांडे झाले आणि आता म्हटलं चला ओटा क्लीन करून घेऊया. तर सगळा ओटा वगैरे क्लीन केला आणि आता देवपूजा करायची होती. तर आता 6:30 होत आलेले आहे. तर रुची गेली प्रॅक्टिसला. ती प्रॅक्टिसला गेली. आता तिला इथून लवकरच म्हणजे ॲटो वगैरे मिळतात, जवळ पडतं. तर ती तर एकदम खुश आहे. म्हणजे तिला तिच्या मनासारखं मिळालं. आणि तिथे होती तर एकदम रोज तिचा तोच विषय, आपण कधी चेंज करू, कधी चेंज करू. आणि तिला म्हणजे करमत नव्हतं तिकडे. करमाचं जाऊ द्या, पण जाण्या येण्यामुळेच ती अशी थोडी नाराज राहायची. तर म्हटलं जाऊ द्या, आता मुलीच्या इच्छेखातर आपण चेंज करूया. तर अशा पद्धतीने माझं आजचं रुटीन होतं छोटंसं. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे सगळे कामं आटोपले आणि आता करायची होती देवपूजा. आता देवपूजा मी अगदी दोन्ही दाराच्या म्हणजे साईडला ठेवलेली आहे. तर या साईडला आता ते ठेवायची कुठे हाच मोठा प्रश्न आहे. म्हणजे लावायची कुठल्या साईडला काय हाच विचार येतो. आता ही मला दिशा ठीक वाटली, पूर्व दिशा, म्हणून इकडे ठेवलेली आहे. पण अगदी गॅस ओटा लागून आहे. तर विचार करते की दिशा म्हणजे जागा चेंज करायची, पण बघते आता. आणि टी व्ही पण काही लावलेला नाही, तो स्टँडवरच ठेवलेला आहे, कारण ती काही खिळे ठोकले नाही आम्ही. आणि इथे कपाटावर काही सामान आहे ते लावायचं आहे. तर बघते आता ते कुठे ठेवायचं, काय ठेवायचं. आणि कूलर इकडे आहे आणि बाहेरचं हे असं वातावरण. तर अशा पद्धतीने सामान थोडंफार सेट केलेलं आहे. अजून मला चेंज करायचं आहे. म्हणजे जोपर्यंत मनासारखं होत नाही, सामान आपल्याला वाटत नाही की व्यवस्थित आहे, तोपर्यंत ते चेंज करतच राहणार. त्यानंतर इथे माठाचा हा नळ फुटलेला होता, पाणी जात होतं त्यातलं, काय कुणास ठाऊक काय झालं तर. आणि ते बघा कपड्याचा पसारा. तर चला मग इथेच व्हिडिओला एंड करते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.